नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जिल्हा सांगली। आज आपल्या कोंबड्यांच्या फार्मच्या शेजारला, त्यांच्या त्या शेडच्या शेजारला का नाही, जवळपास एक 3 ते 4 कोल्ही घिरट्या घालायला लागलेली आणि आत शिरायला बघायला लागलेली। त्यामुळं आपण ही रात्रीची अशी शेकोटी केली, बॅटरी घेतल्या आहे बघा, ही कोराड घेतल्या आणि आपली एअरगन घेतल्या आणि आपण सध्याला थोडंसं थांबली राखण करत। आता रात्रीचे वाजले जवळपास 10:30 ते 11 ह्या टायमिंगला आपल्या फार्मच्या शेजारी कोल्ह्यांचं म्हणजे एक कळप चालू होतं म्हटलं तरी चाललं। जवळपास एक 4 ते 5 कोल्ही होती त्याच्यामध्ये। ते आपल्या कोंबड्यांच्या आणि बदकांच्या शेडच्या असं आजूबाजूला इकडं तिकडं करायला लागलेली आणि आज जायचा प्रयत्न चालू होता त्यांचा। ते आपल्या लवकर लक्षात आलं, आपले सासरे उठले आणि त्यांनी वरडली, त्याच्यामुळं आपल्या लक्षात आलं। लगेच आपण बाहेर येऊन त्यांना हाकाललं आहे आता आणि शेकोटी मस्तपैकी पेटवली आपण थांबलो आता सध्याला वाट बघत त्यांची, कोण येते का काय करत आहे का। ही बघा इकडं किती अंधार आहे, ह्या बाजूला पूर्ण सगळं असं अंधार आहे, खालीपर्यंत रान आहे सगळं। त्याच्यामुळं का नाही समजून येत नाही कुठनं काय येते कुठनं काय नाही, ते कळत नाही। प्रत्येक शेतकऱ्यांना का नाही किंवा शेळीपालक किंवा आपलं जी काय म्हणजे पशुपक्षी पालक आहे, त्याने प्रत्येकाने का नाही फार्मवरती थोडंसं आपल्या लक्ष ठेवावं, रात्रीचं दागचूक झोपावं आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे 100%। कारण काय झाले, थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये जनावरांना कसं होते, गप्प अशी शांत गोळा होऊन बसतात, मग ते पक्षी असू दे किंवा प्राणी असू दे। आणि त्यात आपलं माणसांचं कसं होतं, थंड असल्यामुळं आपली कोण जास्त बाहेर पडत नाही, तर लवकरच शांतता पसरते। लोक आपलं गरम रूममध्ये घरामध्ये आपलं झोपून निवांत जातात, बाहेर काय चालले काय नाही हे लक्षात येत नाही। आणि त्यात पक्ष्यांचं प्राण्यांचं बी कसं होतं, थंडी अति असल्यामुळं, थंडीच्या कारणामुळं का नाही, जास्त थंड असल्यामुळं का नाही त्यांनासुद्धा काय समजून येत नाही। मग हे असं हिंस्र प्राणी असं अटॅक जनावरांवरनी केलं तर ती ओरडतसुद्धा नाही, दंगा बी करत नाही। एकतर पहिलाच थंडीनं कुडकुडलेलं असते, शांत बसलेलं असते। आणि सध्याची थंड अशी आहे, तुम्हाला सांगतो की अगदी हाड गोठवणारी थंड आहे। त्याच्यामुळं प्रत्येक फार्मवरती का नाही चांगली आपली शिकारीची एक शिकार म्हणजे ॲग्रेसिव्ह जी आपली गार्डिशनसाठी चांगली असणारी, मग ती देशी कुत्री असतील किंवा बाहेर देशातली अशी जी गार्डिशनसाठी म्हणजे सिक्युरिटीसाठी वापरणारी कुत्री असतात, अशी 1-2 कुत्री म्हणा। आणि आपण स्वतः जागसूद असणं गरजेचं आहे बघा। जरा जरी आवाज झाला तर प्रत्येक शेळीपालक, पशुपालक, पक्षीपालक ह्यानं का नाही लगेचच येऊन बघणं आणि चेक करणं अत्यंत गरजेचं आहे। नसेल तर आपल्या फार्मवरती आपल्या जनावरांना इजा होण्याची, त्यांचा घातपात होण्याची शक्यता असते आणि आपलं मोठं नुकसान होतं आहे त्याच्यातनं। ती नुकसान लवकर काय भरून निघत नाही। त्याच्यामुळं स्वस्थ राहावा, सुरक्षित राहावा आणि दक्ष राहावा, असं मी सगळ्या पशु पक्षी पालकांना, शेतकऱ्यांना सांगतो। धन्यवाद।